थोडासा तिखट आणि मसालेदार असणारा हा भडंग. कारण कोल्हापुरात त्या महासिद्ध मंदिरासमोर असणार हे राजाभाऊंचं भडंग. चला तर आता आपण त्या भडंगाचा आस्वाद घेण्यासाठी आज या ठिकाणी आलोय. मित्रांनो, राजाभाऊच्या भडंगला आज आपण भेट दिली आणि राजाभाऊ या ठिकाणी हे भडंग आणून आपल्या समोर ठेवत आहेत. मित्रांनो, या भडंगाचं आणखीन एक वैशिष्ट्य ना, यामध्ये प्रत्येक घासाला आपल्याला 2 ते 3 शेंगदाणे खायला पाहिजे. त्यामुळं हा भडंग प्रोटीन युक्त आहे असं देखील म्हणायला काय हरकत नाही.